सोलापूर श्री नीलकंठेश्वर प्रभू यांच्या रथोत्सव व जत्रा महोत्सवानिमित्त श्री कुर्हिन शेट्टी युवक सेवा संघ सोलापूर यांच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या निमित्ताने आज गुरुवार पेठ येथील श्री नीलकंठेश्वर देवालयात भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमात सोलापूरचे महापौर श्री विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांच्या शुभहस्ते श्री नीलकंठेश्वर प्रभूंची महापूजा करण्यात आली। यावेळी मंदिरात विधिवत पूजा अर्चा करून शहरवासियांच्या सुख समृद्धीसाठी तसेच सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करण्यात आली। महापूजेनंतर महापौर श्री विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका श्री कांचना यन्नम, नगरसेविका राजश्री दोडमणी, रमेश यन्नम, श्री कुर्हिन शेट्टी युवक सेवा संघाच्या वतीने दरवर्षी श्री नीलकंठेश्वर प्रभूंच्या रथोत्सव व जत्रा महोत्सवानिमित्त समाज बांधवांना एकत्रित आणण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते। धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि युवा पिढीमध्ये सकारात्मक विचार रुजवण्याचे कार्य संघाच्या माध्यमातून केले जात आहे। यावेळी महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी श्री नीलकंठेश्वर प्रभूंचे दर्शन घेतले आणि उपस्थित भाविक व आयोजकांना रथोत्सव व जत्रा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपत समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य अशा उत्सवांच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले। सोलापूर शहरातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली। यावेळी श्री कुर्हिन शेट्टी युवक सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास गडगी, उपाध्यक्ष प्रभाकर काकी, सचिव महेश कस्सा, सहसचिव अजय काकी, खजिनदार गोविंद मर्चनला, सहखजिनदार नागराज गडगी, कार्याध्यक्ष व्यंकटेश मादगुंडी, प्रसिद्धी प्रमुख नरेश साई, जयराम गडगी तसेच संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। रथोत्सव व जत्रा महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री नीलकंठेश्वर प्रभूंचे दर्शन घेतले। महाप्रसादाचा लाभ घेत भाविकांनी उत्सवात सहभाग नोंदविला।